असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. मनोज जरांगे पाटील आज हिंगोलीच्या दांडेगाव येथे विवाह सोहळ्यासाठी आले आहेत. त्यांनी नव दाम्पत्याला शुभेच्छा दिल्यात आणि आता स्वतः जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. दादा मला सांगा, जी 8 तारखेला सभा पार पडणार होती ती पुढे ढकलली की रद्द करण्यात आली? आज बीड जिल्ह्यातल्या बांधवांनी संपूर्ण मराठा समाज एकत्र येऊन त्यांनी आज बैठक घेतली, असं मला आपल्याच मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळालं. कारण मी परवा स्वतः जाऊन गडावरती पाणी केलेली 900 एकरवरती. तिथं काही व्यवस्था नव्हती. काय असतं की एवढा मोठा करोडो समाज येणार आहे आणि समाजाचे हाल नको व्हायला, गैरसोय नको व्हायला, हे मी बघितले स्वतः अंतरवलीच्या वेळेस. आम्ही एवढी तयारी केलेली असताना समाज 1.5-2 करोड आला आणि माझ्या समाजाचे खूप त्यावेळेसही हाल झाले. परंतु माझा समाज म्हणला नाही की माझे हाल झाले म्हणून. परंतु आता 900 एकरवरती आणि त्याची तयारी तितक्या ताकदीची पाहिजे. कारण समाज लहान नाही आहे येणारा, करोडोत नुसत्या माता मावल्या येणार आहे आणि तिथं जर काहीच व्यवस्था नाही आहे तर मला समाज उद्या म्हणला असता की तुम्हाला जर हे माहीत होतं की तिथं तयारी नाही, तुम्ही सांगायला पाहिजे होतं. कारण समाजाचे हाल, गैरसोय, समाज तरफडला नाही पाहिजे हो, हे महत्त्वाचं आहे. मी हट्टी नाही आहे, सभा झालीच पाहिजे असला हट्टी नाही आहे मी. कारण माझा समाज आता एक झालेला आहे, त्यामुळे तिथं काही प्रश्नच नाही आहे आता. कधी एका हाकेवरती येऊ शकतो. त्याशी परवाच्याला मी पाहणीला गेलो तरी 12-13 हजार लोक होते नुसते पाणीसाठी. म्हणून समाज हटत नाही आहे आता. परंतु समाजालाही बीड जिल्ह्यातले दोष देता येणार नाही. कारण काही कामानिमित्त त्यांच्याकडून झाली नसेल. कारण 2-2.5 महिन्यापूर्वी आम्ही बैठक घेतलेली तिथे की आजपासून तयारीला लागा. परंतु काही ना कामानिमित्त त्यांना नसन हे झालं. परंतु त्यांनाही दोष देण्यात मजा नाही, कारण ते आपलेच भावंड आहेत. 2 पावलं मागं सरकलं म्हणून काय झालं? त्यांनी आज प्रेस घेऊन पुढं कार्यक्रम स्थगित केला आहे, ती तारीख पुढं ढकलली, असं बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाचे त्यांचं म्हणणं त्यांनी सांगितलं आहे. दुष्काळाचं प्रचंड सावट आहे, उष्णता पण प्रचंड आहे. घामाचं बी समाजाला किंवा आपल्या बांधवांना धोका होण्याची शक्यता, याचा सारासार विचार करणं गरजेचं आहे. तिथं काट्या कोप्यात काटे आहेत, झुडपं आहेत मोठमोठाले, ही सुद्धा बघणं आपण खूप गरजेचं होतं. त्यामुळे त्यांनी जरी आज 2 पावलं मागे सरकले असते, शेवटी मराठा आहे. 2 पावलं मागे सरकला म्हणजे आणखीन झेप घेईल, यापेक्षा दुपटीनं कार्यक्रम होईल आणखीन मोठा. पुढची तारीख ठरवण्यात आज जर स्थगित केला आहे तो 8 जूनला. आता TV9च्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो, आज मराठा समाजाने बीडच्या बैठक घेऊन प्रेसमध्ये सांगितलं की पुढं ढकलला आहे. तर 8 जूनची जी महासभा होणार आहे नारायणगडावरती बीड जिल्ह्यात, ती आता स्थगित करण्यात आली. 8 जूनला होणार नाही आहे, ही समाजानं लक्षात असावं समाजाचे. ती पुढं ढकलण्यात आलेली, कारण सुविधाच्या याच्यामुळं काही तयारी झाली नाही. 20-22 दिवसात त्यांना तयारी पण पूर्ण होणार नव्हती ती. कारण अंतरवलीत 50,000 स्वयंसेवक होते, कोणच्या कोपऱ्याला गेले कळालं सुद्धा नाही, एवढी पब्लिक आली होती. दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे हात सुजलेले होते, लोक लुटून ढकलून. ते कसरत होती मोठी. इथं 2-1 लाख तरी स्वयंसेवक लागला असता. अनेक त्याच्यात बारकावे होते. ढकलली तरी आपण बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या सोबत राहू. पुढं पुन्हा तयारी होईल, मोठी तयारी होईल. फक्त 8 जूनला नाही आहे, ती आता नंतरची तारीख मराठा समाजाला सांगतील किंवा सांगण्यात येईल. मराठा आरक्षणासाठी आपला लढा सुरू आहे, पण शंभूराजे देसाई असे म्हणतात की निवडणुका झाल्यानंतर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे आणि सरकारने मराठा समाजासाठी काय काय केलं हे तुलनात्मकरित्या समजून सांगणार आहे. नाही केलंय, आम्ही कुठं नाकारलंय? मराठा समाजाने नाकारलंच नाही. शिंदे साहेबांमुळं, मुख्यमंत्री साहेबांमुळं नोंदी मिळाल्या राज्यातल्या, ज्या सहज मिळायला लागल्या त्या मिळत नव्हत्या. 10% आरक्षण दिलं पण ते टिकलं नाही आणि ती मागणी मराठा समाजाची नव्हती पण. कारण आमचं आरक्षण मागणी ओबीसीतली, तेच आरक्षण हवं आहे आम्हाला, ते नाही. कारण आताच्या नोकर भरती 10% आरक्षणाचा विद्यार्थ्यांना काहीच फायदा झालेला नाही. आत्ताही विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे की आम्हाला फायदा नाही. परत सारथीचे 8 महिन्याचे 11 महिने केले होते MPSCच्या क्लासेससाठी, त्याचाही उपयोग होत नाही. आता जी भरती आहे याच्यामध्ये EWS लागू केलं आहे. विद्यार्थ्यांचीच मागणी होती आमच्याकडे की EWS तरी लागू करा, 10%चा फायदा नाही. मी सरकारला सांगितलं होतं की तुम्ही केंद्रासाठी तरी ते लागू करा. राज्यात जर ECBCचं आता 10% दिलं आहे, याचा निर्णय तर होतच नाही आहे. किमान केंद्रातल्या भरतीसाठी तरी राहू द्या. तर त्यांनी ते लागू केलं, पण विद्यार्थ्यांचं काल परवापासून असं म्हणणं आहे की त्याचाही आम्हाला उपयोग व्हाय नाही. दुसरी अशी मागणी आली की मी शंभूराज देसाई साहेबांना सांगतो, मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आपल्या TV9च्या माध्यमातून सांगतो की ज्या पोरांचं आता कुणबी प्रमाणपत्र निघालेत त्यांना सुद्धा या भरतीमध्ये अडचण यायला लागली. नीटमध्ये पण अडचण यायला लागली, भरतीमध्ये. ओबीसीचा ज्या कुणबींचा रकाना आहे तो रकानाच नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. ती दुरुस्ती त्या अर्जामध्ये सरकारनं तातडीनं करणं खूप गरजेचं आहे. आणि जो शंभूराजे देसाईने भेटण्याचा विषय घेतला तर आमची दारं खुली आहेत. आम्ही कधी विरोध केला आहे? आम्हाला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे आणि मराठा आणि कुणबी एकच, हाही कायदा पाहिजे.
आम्ही चर्चा करायला कधी पण तयार आहेत, पण आरक्षणाच्या मागणीपासून मी हटू शकत नाही. म्हणजे शंभूराजे देसाई भेटले तरी सगळे स्वराज्याची अंमलबजावणी करा हीच मागणी असणार त्यांच्याकडे. हे त्यांना पण माहिती आहे, हे त्यांना पण माहिती आहे. ती सांगते लिहून हे सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतची काय तयारी आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. हा जे कायदाही 2004ला पारित केलेला आहे त्याविषयी काय म्हणणं आहे तेच सांगतील. ते काय नवीन असण्याचं काय कारण नाही, ती चर्चेचाच भाग आहे. तो काय विरोधाभास नाही आहे, तो चर्चेचाच भाग आहे. काय केलंय तेही सांगतील, आम्ही समाजाला सांगू त्यांनी सांगितलेलं हे केलंय ते केलंय. चर्चेला आम्ही तयार आहेत, आम्ही कुठं नाही म्हणलो. पण मी सगळ्या स्वराज्याच्या अंमलबजावणीपासून आणि मराठा कुणबीत ओबीसीत घालण्यापासून मी आंदोलन थांबवू शकत नाही. याला लागूनच प्रश्न आहे, आपण म्हणता की 10% आरक्षण टिकलं नाही, पण महायुतीच्या ज्या सभा झाल्या त्या प्रत्येक सभेत मुख्यमंत्री असं म्हणाले की आम्ही मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं, आणि काही सभेत जे आहे ते नरेंद्र मोदी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते. पण जे असं असतानाही मोदींनी कधी मराठा आरक्षणावर शब्द का नाही काढला, काय वाटतं? ते काढणार बी नाहीत ना. ते सत्ता हस्तगत करूच तरच गरिबांची गरज आहे. एकदा सत्ता हस्तगत केली की गरिबांची गरज नाही. हे कोणत्याही राजकारण्याचं मी त्यांच्याबद्दलच नाही. म्हणजे काय ही महायुती असं म्हणते आणि महाविकास म्हणजे महायुती असलं धोका दिलाय आम्हाला मराठ्यांना, आणि महाविकास आघाडीने काय तुपाचे डबे आणून दिलेले नाहीत आम्हाला. त्याने यांच्यापेक्षा जास्त फजिती केलेली. आमचा विषय मराठा समाजाशी निगडीत. आमचे हाल झालेले. 10% आरक्षण दिलं कुठं टिकलं? तुम्ही प्रचारात काही सांगा हो, म्हणूनच प्रॉब्लेम यायला लागले. कारण विद्यार्थिनी हे शिकतायत आणि मग यांना असं खोटं बोललं ना, यांचा आणखी रोष वाढतो. आता भरतीत ती आहेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, त्यांना दिसतंय 10%चा काय उपयोग नाही. त्यामुळे तुम्ही खोटे आहेत हे जन्मतात गेलंय. कारण ते 10% टिकणारच नाही, 50%च्या वर गेलंय ते. आणि मोदी साहेबांचा विषय घेतला तर ते कधी म्हणणारच नाही. उलट त्यांनी आणखीन एक आमच्यासोबत आम्हाला तर जागा केलंच, मागच्या दारातून आले म्हणून हिणवलंच त्यांनी आम्हाला. मुस्लिमांनाही तसंच केलं त्यांनी. 2 जातीचा तर कार्यक्रम केलाच म्हणून समजायचा. म्हणजे या 2 जातीत आता विरोधात गेल्यात. आता नवीन आम्हाला एक जोड झालाय धनगर बांधव. कारण त्यांनी सांगितलं SC ST आणि ओबीसीला मी जिवंत आहे तोपर्यंत धक्का लागून देणार नाही. म्हणजे आता धनगर बांधवांची मागणी ST आरक्षणाची, त्यांचा कार्यक्रम झाला म्हणून समजायचा. आता ग्रामीण भागात अशी कुजबूज सुरू आहे आता सध्या धनगर बांधवात. मग इतकं मोठं केलं आपण भाजपाला, इतकं लढलो आपण, आणि हे तर म्हणते ST देऊ देणार नाहीत. म्हणजे धनगर बांधवाच्या आरक्षणाचा बी काडी लावून ठेवली यांनी येऊन इथं. म्हणजे तेही जागे झाले आता. म्हणून आपल्या न्यायासाठी आपल्याला लढावं लागणार आहे. जसा मराठा शहाणा झाला तसं बाकीच्या जातीनं व्हावं आणि स्वतःच्या लेकराला न्याय द्यावा. आंतरवाली सराटीचे तब्बल 200 एकरवर सभा पार पडली होती. आता जे 900 एकरवर सभेचं नियोजन आहे, ही विधानसभेची पायाभरणी म्हणायची का? नाही, ती नारायणगडाची होणारी सभा या राजकारणाशी काही संबंधच नाही याचा. ती सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच याच्यासाठी. गुन्हे मागं घेऊ म्हणले होते गृहमंत्री साहेब, त्याबद्दलचा हा विषय होता. परंतु फडणवीस साहेबांनी मराठ्यांची फसवणूकच केली. मात्र एका गोष्टीत आम्ही महाराष्ट्रातला त्यांना 100% मार्क देतोय की ते द्यायला पण पाहिजे. ते खरं बोलले एका विषयात की पाठीमागे त्यांनी पुण्यात बहुतेक प्रेस घेतली आणि त्यात सांगितलं की माझा कोणत्याच पक्षाला पाठिंबा नाही, म्हणजे माझा की ना महायुतीला आहे ना महाविकास आघाडी. म्हणजे जिंदगी ते पहिल्यांदा खरं बोलले, त्याबद्दल त्यांना मार्क द्यावाच लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मराठ्यात आणि ओबीसीत जे वाद उभा करायला लागलेत हे नेते मात्र त्यांनी लांब केले, याच्यातही त्यांना मार्क द्यायला लागते. म्हणजे थोडक्यात कुणाला त्यांनी समजून सांगितलं असं म्हणायचं? कळतंय ज्याला म्हणायचं मला त्याला कळालंय, ज्याला म्हणायचंय त्याला कळालंय. आपला कार्यक्रम लागला. शेवटी या राज्याला जातीवाद मान्य नाही. मराठ्यांना तर पहिल्यापासूनच नाहीये, राज्यालाही मान्य नाही. त्यांना स्वहितासाठी जातीवाद घडून आणायचा होता मराठा ओबीसी, परंतु फडणवीस साहेबांनी बरोबर टायमिंग साधलं आणि त्यांनी त्याच्यात हुशारी दाखवली की हे बाजूला सारले त्यांनी खड्यासारखे. म्हणून थोडं बरं झालं, नसता याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती झाली असती. आता मोदी साहेबाला इथं मुक्कामच ठोकला त्यांनी, आणखीन 15 दिवस ठोका लागला असतं. त्यांनी गादाड्या सगळं संगच आणलेले. इथंच पडत आहे की सकाळी सुरू प्रचार. हे मराठ्यांचा डर म्हणते त्याला, ही सोपी गोष्ट नाही आहे. आता म्हणतात ते पहिल्यांदा म्हणायचे ओबीसीच्या मताची गरज आहे, आता म्हणतात मराठ्यांशिवाय महाराष्ट्रात पान हलू शकत नाही. बस आम्हाला हे सिद्ध करायचं होतं. मराठ्यांचा विजय इथंच झालेला आहे. बीड लोकसभेत जे आहे ते जातीय समीकरणाची झालर लागलेली पाहायला मिळाली. ही नेमकी सुरुवात कोणी केली, काय वाटतं त्याच्यात? आमचं स्टेटमेंट मीडियात दाखवा आम्ही जातीवाद केलाय म्हणून एखादं. मी तर गावखेड्यातला एकही ओबीसी आतापर्यंत खोलेला नाही. नेते नाही सोडलेले, सोडणार सुद्धा नाही, कारण ते कोणाचेच नाही, त्यांचे नाही आमचे नाही. जातीवाद दाखवा. आज जातीवाद म्हणतोय मला भैया एक कळलं नाही आणखी. जातीवादाला मराठा आणि ओबीसी वाद आहे म्हणते. मराठ्याचा उमेदवार नेमका हाय कोण बीडमध्ये? एक बी नाही. म्हणजे बजरंग सोनवणे जरी निवडून आले तरी ओबीसीचाच येणार आहे.
आणि पंकजा मुंडे निवडून आले तरी ओबीसीच येणार आहे. नाव बदनाम मराठ्यांचं खराब करायला लागले. मराठा ओबीसी वादे, मराठ्यांनी मतदान केलं तरी ओबीसीचाच निवडून येणार आहे. मग बजरंग सोनवणे हो अथवा पंकजा मुंडे हो, मराठ्यांचं नाव खराब. आता ओबीसींनी सगळ्या बजरंग सोनवणेला जरी मतदान केलं तरी ओबीसीचाच निवडून येणार. मराठ्यांचा काय दोष आहे जातीवादाला? हे बघा, तुम्ही सुरुवात केली. एकतर आम्ही कधी त्यांना दोघाला बहीण भावाला विरोधक मानलेलं नव्हतं, पण ते आता काय आहे, शेवटी त्यांना एक सवय, संकट निघून गेलं की ते वळवळ करतात. ही पहिल्यापासूनची सवय आहे त्यांची. चपला सकट पाय पडणार ते. मला तरी, समाजाला नाही वाटत पण मला तरी वाटतं की धनंजय मुंडे जातीवाद करत नाही, मराठा समाजाचा उपकार ठेवतो. कारण त्यांनी तसं बोलून दाखवलेलं आहे की मला मराठा समाजानं तारलेलं आहे, त्यामुळे मी मराठा समाजात कधी जातीवाद करत नाही. पण या 2-3 दिवसात त्यांच्या सोशल मीडियाच्या त्यांच्या कार्यकर्त्याच्या पोस्ट बघून, हल्ले चाललेले बघून असं वाटतंय की ते पण पावलावर पाऊल ठेवायला लागले. बाकीच्यांबद्दल मराठ्यांना माहिती, हे संकट गेलं की हे छातीवर पाय देतात. कारण त्यांची ती पहिल्यापासूनची सवयच. संकट आलेलं आहे तोपर्यंत मराठ्यांच्या पाया पडायचं, संकट गेलंय की परत गुरगुर चालू करायची. पण आता मराठा एक झालेले त्यांना माहित नाही. बघावं त्यांनी दोघा बहीण भावाने एकदा सांगून दापून, त्यांचे कार्यकर्ते ऐकतात का? नसतात. नावीलाच आहे मराठ्यांचा. शेवटी नरड्याला लागल्यावर शेवटी आम्हाला आमच्या लेकरांसाठी रस्त्यावर उतरावं लागणार आहे. ते बघू वेळ आल्यावर. आता रस्त्यावर उतरायचं म्हणजे विधानसभेची तयारी सुरू केली असं म्हणायचं? नाही, ते रस्ता वेगळा आहे, ते त्यांना कळतोय. ते कुठं विधानसभेच्या रस्त्यावर आहे, ते वेगळ्या रस्त्यावर आहे सध्या. निवडणूक झाल्यावर बघू, आमका झालं काय बघू. ऐकते तर ऐकते ना मराठी. पण असताना तुम्ही एखाद्या गावात, एखाद्या जिल्ह्यात, आसपासचे जिल्हे सगळे माझ्या मराठीचे. आम्ही काय अन्याय सहन करायसाठी पैदाच नाही, आम्ही पैदा नाही झालेलो. आमच्यात बी मावळ्याचं रक्त आहे, पण आमच्यात जरा उतावळेपणा नाही. आम्ही जरा बघतोय किती चुका होत्यात, काय होत्या. 100 चुका होऊ द्या, मग येईल लक्षात. विधानसभेला तर आता जी चूक झाली मग मराठे कोणती नाही होणार. ते जर असंच करत राहिले, ते जर त्यांच्या कार्यकर्त्याला नाही दापिलं आणि ते जर मराठ्यांच्या पोराच्या पाठीमाग असंच लागत राहिले, मराठ्यातलं उत्तर देणारच आहेत. ते तर हटणारच नाहीत. कारण त्यांच्यात बी काही येडे असतील तर आमच्यात बी येडे डबल. त्यांच्यात थोडी गुंडगिरी करणार असले तर आमच्यात बी राज्यात खुंकार लोक आहेत. त्यांचे येड्या बुद्धीचे तर आमचे लयच बदिरी डोक्याचे आहेत. असं काय नाही, आमच्यात बी येते. पण आता जर बघतो आम्हाला थोडं सहन करायची सवय बघतो, आणि त्याने थांबवलं तर ठीक, नाही थांबवलं त्याला नाविलाजी. मग मात्र यांना विधानसभेला नाही मग मराठी काही सुधरून देत. कारण विधानसभा 6 महिन्यावरच आहे आता. कारण ते मराठ्यांना करावं लागणार आहे. पण त्यांना एक सवय, कोणत्या पक्षात राह, मराठ्यांची साथ घे पण सत्तेत राह. मग मराठ्याचे मतं घ्यायचं, मोठं व्हायचं आणि सत्ता हातात आली की मराठ्यांचं अन्याय सुरू करायचं. ही सवय इथून पुढे ते आम्ही यशस्वी नाही होऊ देणार. आता मराठी सत्तेपासून लांब ठेवते. जर ते आता धनंजय मुंडेंनी जर सगळ्यांना सांगितलं नाही आणि सगळ्यांना जर शांत केलं नाही तर सत्तेपासून मराठे त्यांना 100% लांब ठेवणार, म्हणजे ठेवणार. विधानसभेला 100% ठेवणार. हे होते मनोज जरांगे पाटील, ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, दांडेगाव, हिंगोली. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.